आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। रायगडमधील कोरलाई इथल्या उद्धव ठाकरे यांच्या कथित 19 बंगल्यांप्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे। इथले सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली गेली आहे। 19 बंगल्यांप्रकरणी फेब्रुवारी महिन्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। संध्याकाळी 7 वाजता रेवदंडा पोलिसांनी मिसाळ यांना अटक केली। कागदपत्र लपवल्या प्रकरणी त्यांना अटक केल्याची माहिती देखील आता समोर येते। उद्धव ठाकरे परिवार 19 बंगलो घोटाळ्यात आज पोलिसांनी प्रशांत मिसाळ कोरलाई सरपंचाची अटक केली आहे। 19 बंगलोचा हिशोब उद्धव ठाकरेंना द्यावाच लागणार। उद्धव ठाकरे परिवार 19 बंगलो घोटाळ्यात आज पोलिसांनी प्रशांत मिसाळ कोरलाई सरपंच शिवसेना भवनसह सर्व शाखा तसंच बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्यावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंबईमधील वकील आशिष गिरींनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची चल अचल संपत्ती देण्याची मागणी याचिकेतून केली गेली आहे। तर या याचिकेवर 24 एप्रिलला सुनावणी घेण्याची मागणीही करण्यात आली आहे। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेना पक्षानं या याचिकेशी आमचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। याचिका दाखल करणारे ॲडव्होकेट आशिष गिरी यांच्याशी शिवसेना पक्षाचा कोणताही संबंध नाही, आम्हाला कुणाची संपत्ती नको किंवा आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही असं शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। या ठिकाणी मी पक्षातर्फे जाहीर करतो, या याचिकेशी आमचा काहीही संबंध नाही। आम्ही अशा पद्धतीने कधीही शिवसेना भवन असेल किंवा त्यांची असलेली जी काही संपत्ती असेल त्याच्यावर कधीही दावा करणार नाही। आमचे मुख्यमंत्री त्यांनी दिलेल्या मताशी ठाम असतात। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे मतं बदलणारे आणि प्रॉपर्टी आणि पैशाकरता आपल्या पक्षाची भूमिका विसरणारे नाही आहेत। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। बाबरी मशीद पाडली पाहिजे असं म्हणणाऱ्या हिंदूंनी म्हणजेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वात बाबरी मशीद पाडण्यात आल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय। दरम्यान यावेळी एक हिंदुत्ववादी पक्ष असल्यामुळे काही शिवसैनिक यात होते, मात्र बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात ठरला नव्हता असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय। दरम्यान यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। बाबरी मस्जिद ही 550 वर्षाचा जो बाबरी मस्जिद पाडण्याचा संघर्षाचा इतिहास आहे, त्या संघर्षाच्या इतिहासामध्ये सर्व ही मस्जिद पडली पाहिजे, हे आमच्या रामाचं जन्मस्थान आहे असं मानणाऱ्या हिंदूंनी ती पाडली। त्याला नेतृत्व हे विश्व हिंदू परिषदेची सब ऑर्गनायझेशन बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी दिलं, हे जगात इतिहास माहिती आहे। आता त्याच्या अंतर्गत शिवसेनेचे कार्यकर्ते होते की नाही, होतेच, कारण ते हिंदुत्ववादी होते आहेत असं काय म्हणायचं म्हणून, त्यामुळे ते होते। पण आम्ही सेना भवनमध्ये प्लॅन केला आणि मग आमच्या तुकड्या निघाल्या, असं काही झालं नाही। चाहेंगे शिवसेना बाबरी विध्वंस शिवसेना का हाथ नहीं है, इस तरह का दावा मुझे लगता है कि मूलतः उन्होंने आज पूछा है हुए शिवसेना, जैसे उन्होंने पूछा था पूना में हुए दंगेकर, ये सरकार में बैठने के बाद जमीन से 2 फीट ऊपर जो भागते हैं उनमें से या वक्तव्य करणाऱ्यांना खरोखरच लाज वाटली पाहिजे। त्याला कारण असं आहे की ज्यावेळी त्यांच्या सार्वभौम असलेले, ज्यावेळी त्यांचा राजकीय जन्म ज्या पद्धतीने आहे त्यावेळी देखील झाला नसेल, त्यावेळी आदरणीय त्या काळातले अटल बिहारी वाजपेयीजी असतील किंबहुना अडवाणीजी असतील, ह्यांनी निवळ कौतुक नाही तर ही जी साथ जर पक्षप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची मिळाली नसती तर ही लढाईला धार मिळाली नसती। ज्यावेळी अनेक पक्षातले जे नेते बोलायला घाबरत होते, खचत होते, त्यावेळी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी छाती ठोकून सांगितलं की हो, हे जर कोणी केलं असेल आणि ते माझ्या शिवसेनेने केलं असेल, मी त्याचा कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि मी घाबरत नाही, हे बोलण्याचा धाडस लागतो। आणि त्यावेळी आज बोलणारे एवढा वेळ लागला त्यांना हा संशोधन करण्यात, आणि कुठचं हा संशोधन करत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी खारघरमधील सेंट्रल मैदानाची पाहणी केली। यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय।
पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवरून सवाल विचारणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी खडे बोल सुनावत माणूस कामातून मोठा होत असल्याचं म्हटलंय. पवारांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर देत पवारांची श्रद्धा वेगळ्याच गोष्टींवर असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये आता राम राहिला नसल्याचा खोचक टोलाही लगावलाय. एवढंच सांगतो, आमची प्रभू रामचंद्रावर पण श्रद्धा आहे, रामावर पण श्रद्धा आहे आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामावर पण श्रद्धा आहे. आता मी एवढंच सांगेन की प्रभू रामचंद्र असतील, हिंदुत्व असेल, आज याच्याबद्दल ज्यांना अलर्जी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये आता काही राम राहिलेलं नाही. माणूस डिग्रीने मोठा होत नाही, माणूस धर्माने मोठा होत नाही, माणूस कर्माने मोठा होतो, माणूस कर्तृत्वाने मोठा होत असतो. हे या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सिद्ध केले. ज्यांनी या प्रधानमंत्री महोदयांवर आरोप केले, काँग्रेसने आरोप केले, त्यांचे 440वर आले. भविष्यात काय होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे. ती चलताय बाजार कोणते भोगते हजार. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार इंग्लंडमधून ताली सुरू असल्याची माहिती आहे. पुरातत्व विभागाकडून राज्य सरकारकडे अहवाल सादर केल्याची माहिती मिळाली आहे. राज्याचा सांस्कृतिक विभागाकडे संपूर्ण अहवाल पत्रव्यवहार सादर करण्यात आलाय. शिवाजी महाराजांच्या जगदंब तलवारीबाबत ब्रिटन सरकारशी पत्रव्यवहार झालेला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कायम स्वरूपी जगदंबा तलवारीची मागणी केलेली आहे, मात्र 1 वर्षासाठी पाहण्यासाठी तलवार आणि वाघनख दिली जातील अशी परिस्थिती असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आपल्यासोबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार जी आहेत. खरं तर तुम्ही सातत्यानं गेले अनेक महिने याच्यासाठी प्रयत्नशील आहात असं कळतंय. ब्रिटनकडनं काही तशा पद्धतीचा प्रतिसाद आलाय का, किंवा केंद्रीय स्तरावरती याच्या बाबतीत काही चर्चा, प्राथमिक चर्चा झाली का? नाही, ब्रिटनच्या हायकमिशनर ऑफिसमधून काही संकेत आले. त्या संकेतामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, ते म्हणाले की हम आपको पूरी की पूरी दे नहीं सकते, मगर आपका जो 350वां राज्याभिषेक है तो 1 वर्ष के लिए महाराष्ट्र की जनता को दर्शन करने के लिए हम निश्चित रूप से सोच सकते. आमचा आग्रह आहे की आमची तलवार आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आमची आस्था आहे, भावना आहे. तुम्हालाही माहित आहे की जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला तर रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये चैतन्य निर्माण होतं. सत्यासत्य, धर्म अधर्म, चांगलं वाईट या युद्धात सत्तेची बाजू छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. आपल्या प्राणापेक्षाही रयतेचं राज्य यावं हे त्यांचा संकल्प होता. आता या संकल्पासाठी मला विश्वास आहे की कदाचित माझी निवड सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यासाठी झाली असावी, तर हे काम सुद्धा पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहतोय आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं तयारी सुरू केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आलेले आहेत. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी बैठक बोलावलेली होती आणि त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. तर एप्रिल महिन्यामध्ये कशा प्रकारे रुग्णवाढ झालेली आहे त्यावर एक नजर टाकूयात. सुरुवातीला 6 एप्रिल रोजी 216 इतकी रुग्णसंख्या होती. त्यानंतर एप्रिल 7ला 276, 207 8 एप्रिलला, 9 एप्रिलला 221 आणि त्यानंतर 10 एप्रिल रोजी 95. मात्र मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता वाढणारी रुग्णसंख्या ही मुंबईकरांच्या चिंतेची बाब आहे. तर याच पार्श्वभूमीवरती मुंबईकरांनो काळजी घ्या असं आवाहन न्यूज 18 लोकमतही आपल्याला करत आहे. पालिका रुग्णालयात मास्क लावणं आता सक्तीचं करण्यात आलेलं आहे. पालिका कार्यालयातही मास्क सक्ती आहे. विलगीकरणाची मार्गदर्शक तत्व पुन्हा एकदा लागू केली जाणार आहेत. मुंबई महापालिकेनं फूड ट्रक पॉलिसी तयार केलेली आहे. लवकरच ती शहरात लागू केली जाणार आहे आणि त्यासाठी कंत्राट काढलं जाणार आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा हा यामागचा उद्देश आहे. मुख्य म्हणजे मुंबई महापालिकेवरती सध्या प्रशासकांचा कारभार सुरू आहे.
कायदे तयार करणारी महासभा सध्या अस्तित्वात नसताना प्रशासकांना कसा अधिकार आहे का, असा सवाल देखील या निमित्तानं निर्माण होतोय. मुंबई शहरात रोजगार निर्मिती व्हावी आणि लोकांना स्वस्त आणि स्वच्छ जेवण मिळावं यासाठी फूड ट्रक पॉलिसी तयार करण्यात आली आहे. मुंबईत 50 ठिकाणी हे फूड ट्रक्स उभे केले जाणार आहेत आणि यासाठी महापालिका प्रशासकांनी धोरण तयार केलंय. निविदा मागवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पण सध्या महापालिका विसर्जित स्थितीत आहे. या योजनेवर चर्चाही झालेली नाही. असं असताना प्रशासकांना असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, असा सवाल माजी नगरसेवक विचारतायत. मला माहीत पडलं आहे की सीपीडी त्याचे टेंडर काढणार आहे. कसा काढणार टेंडर, तुम्ही कोणत्या आधारावर देणार, कोणता महिला बचत गटला द्यायला पाहिजे, बेरोजगाराला द्यायला पाहिजे, त्यामध्ये आम्ही पूर्णपणे सहमती आहे. बट ते काय करतात, ते स्वतः घेतात आणि कोणाला कॉन्ट्रॅक्टमध्ये देऊन टाकतात. हे नाही व्हायला पाहिजे. आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईत नाईट लाईफ सोबत त्याला पूरक फूड ट्रक योजना सुचवली होती. पण दरम्यान महानगरपालिका विसर्जित झाल्यानं हा विषय थंड बस्त्यात गेला. शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या वॉर्डमध्ये याबाबतचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आलाय. त्यानंतर महानगरपालिकेनं ही पॉलिसी तयार केली आहे. या सगळ्यावर भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली आहे. बेकायदेशीर कुठलंही काम करू नका, आमचा विरोध राहील. कायद्याच्या सगळ्या मर्यादा सांभाळून पाळून अधिनियमाखाली ही योजना झाली पाहिजे. त्या योजनेला आमचा विरोध नाही, समर्थन आहे. प्रशासक राज्य सरकारशी बोलू शकतात. धोरणात्मक विषय एका फाईल पुरतच असतो. त्या फाईलचा आवाहन देवाण सही झाली का त्यात काय राहतं. सध्या मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नसल्यानं जनतेच्या अनेक हिताच्या मुद्द्यांवर चर्चा न होताच कायदे तयार केले जात आहेत. महापालिकेच्या मार्केटचं भाडं 100% वाढवणं, वर्गखोल्या भाड्यानं देणं आणि आता फूड ट्रक पॉलिसी आणणं अशा महत्वाच्या मुद्द्यांवर एकांगी कायदे तयार झालेत. पण हे जनतेच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं मत आता व्यक्त होतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घनघटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आज संपूर्ण दिवसभरात मुंबई आणि उपनगरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. त्याच्याद्वारे सादर केले जात होते. रशियातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर असलेल्या सेंट पीटर्सबर्गच्या मध्यभागी नदी किनारी असलेल्या एका ऐतिहासिक कॅफेमध्ये तिथे नेतृत्व करत असताना रविवारी बॉम्बस्फोट घडवून टाटास्कीची हत्या करण्यात आली होती. रशियाच्या अधिकाऱ्यांनी या बॉम्बस्फोटाचं वर्णन दहशतवादी कृत्य असं केलंय. युक्रेनच्या गुप्तचर संस्थांनी ते घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केलाय. पोलिसांनी 26 वर्ष हा रहिवासी असलेल्या दर्या टेप्रोवला या संदर्भात अटक केली आहे. सेंट पीटर्सबर्गमधून हा त्याचा तिथला रहिवासी असल्याचं कळतंय. स्फोटाच्या काही मिनिटांआधी सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो दिसला होता. युक्रेनच्या सैन्याचा शस्त्रसाठा डोन्स्क प्रदेशात तैनात करण्यात आला आणि इथे युक्रेनचे सैनिक रशियाच्या सैन्याला मागे हटवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. या युक्रेनच्या सैनिकांनी या प्रदेशातील रशियाच्या स्थानकांवर रॉकेटचा मारा केला. या ठिकाणी तणावपूर्ण लढाई अजूनही सुरूच आहे. या सैनिकांनी त्यांच्या सोव्हिएत काळातील ग्रँड रॉकेटसह कमांडरकडून मिळालेल्या एकूण सूचनांचा वापर करत इथे हल्ले केलेत. युक्रेनचे लष्करी अधिकारी त्याचबरोबर शस्त्र जे चालवत आहेत ते डॉम कू गोरेन यांनी देखील याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. डोन्स्कमधली परिस्थिती तणावपूर्ण असली तरी स्थिर आहे आणि डोन्स्क राज्यातील आक्रमक कारवाई ही खार्किव प्रदेश आणि खेर्सनमध्ये होतीये. त्यामुळे रशियाच्या सैन्यासाठी ही खूप कठीण परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलंय. डोन्स्कमधला एक रहिवासी ठार झाला, एक जण जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. डोन्स्क प्रदेश लष्करी प्रशासनाचे प्रमुख पावलो किरिलेंको यांनी या संदर्भातली माहिती दिली. युक्रेनच्या वायुसेनेनं रविवारी प्रथमच NASAMS अर्थात नॅशनल ॲडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीमबद्दलची काही माहिती देणारं फुटेज प्रसिद्ध केलं आहे. 5 महिन्यांच्या लढाईच्या काळामध्ये युक्रेननं NASAMS यापेक्षा 100हून अधिक शत्रूची असलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन नष्ट केल्याचा दावा या व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे. रशिया KH-101 क्रूझ क्षेपणास्त्र पाडताना दाखवणारा हा व्हिडिओ त्यांनी रिलीज केला आहे. Надпис на лючку, на радарі нам залишили наші
या सगळ्या युद्धकाळामध्ये युक्रेनच्या बचाव संस्था सतत कार्यरत आहेत आणि रशियातून 31 मुलं परत करण्यात आली आहेत. युद्धाच्या आधीच्या काळात त्यांना रशियामध्ये नेण्यात आलं होतं. शनिवारी राजधानी कीव्हमध्ये ही मुलं त्यांच्या नातेवाईकांना भेटू शकली तेव्हाची ही दृश्य आहेत. सेव्ह युक्रेन या संस्थेमुळे हे शक्य झालंय. याद्वारे धर्मादाय संस्था आणि त्यातल्या अंतर्गत विस्थापित व्यक्तींना मदत करणाऱ्या इतर गटांवर देखरेखही केली जाते. मायकोला कुलेबा हे या सेव्ह युक्रेन संस्थेचे अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी 2022 रशियाचं आक्रमण सुरू झाल्यापासून युक्रेनच्या मुलांची हद्दपारी कशी करायची किंवा त्यांच्या भवितव्याची चिंता सातत्यानं सतावत होती. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या बालहक्क संबंधित आयुक्तांना अटक वॉरंट जारी केलं. या वॉरंटमध्ये त्यांच्यावर युक्रेनमधून मुलांचं अपहरण केल्याचा आरोप आहे आणि मुलांना त्यांच्या सुरक्षेसाठी नेण्यात आलं होतं, पण अपहरण केलेलं नाही असं या विभागाचे आयुक्त मारिया लवोवा यांनी म्हटलं होतं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली होती. रशियाला नेण्यात आलेल्या या युक्रेनच्या मुलांची पण नेमकी संख्या किती हे निश्चित करणं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलंय. एकूण 19,500हून अधिक मुलं त्यांच्या कुटुंबियांकडून किंवा अनाथाश्रमातून यावेळी जप्त करण्यात आल्याचं युक्रेनच्या युएनच्या राजदूतानं ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलंय. युक्रेनच्या नागरिकांना प्रकाश ब्रेकनंतर आपण पाहताय महामुंबई. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो किंवा पाहतो. मात्र एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि ती म्हणजे एका शिक्षिकेनं दुसऱ्या शिक्षिकेला केलेल्या मारहाणी संदर्भातली. अंबरनाथमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. शिक्षिकेनंच दुसऱ्या शिक्षिकेला मारहाण केलेली आहे. अंबरनाथमध्ये एका शिक्षिकेनं भर वर्गातच सहकारी शिक्षिकेला लाकडी काठीनं मारल्याची घटना अंबरनाथच्या महापालिका शाळेत घडली. मस्टरवरती सही करण्याच्या वादातून ही मारहाण झालेली असून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलांना पावभाजी कमी पडली म्हणून शालेय पोषण आहारवाल्याला बोलत होते. तितक्या त्या मॅडम दांडका घेऊन आल्या आणि मला मारायला लागल्या आणि माझा गळा पण दाबला. त्यांचा काही संबंध नसताना त्या धावत आल्या माझ्या वर्गात आणि मला मारलं. शिवीगाळ पण केली, तुला मारूनच टाकते. घसा पण दाबला, माझा गळा दाबला आणि माझ्या हातावर पण दांडक्याने मारलं. माझा तर महामुंबईमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. किंवा शाळा अशी कुठलीही सोय नाही आणि सततच्या हल्ल्यांमुळे या सगळ्या संस्थांचं देखील आस्थापनांचं देखील प्रचंड नुकसान झालंय. नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. काल झालेल्या ईस्टरचा संदेश देताना पोप फ्रान्सिस यांनी रविवारी युक्रेनचे आणि त्याचबरोबर रशियाच्या नागरिकांसाठी प्रार्थना केली. याचबरोबर इथल्या निर्वासितांना जे देश आश्रय देतात त्या देशांची त्यांनी प्रशंसा केली. वाढत्या हिंसाचाराच्या वातावरणात उद्विग्न झालेल्या इस्रायल आणि पॅलेस्टिनींना आपापसात विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचं आवाहन पोप फ्रान्सिस यांनी काल केलं. सेंट पीटर्स स्क्वेअरमधून ते उपस्थितांना संबोधित करत होते. ईस्टर हे विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठीचा काळ मानला जातो. विश्वास आणि भक्तीच्या जोरावरच वधस्तंभावर जाऊनही येशू परत आले होते अशी आठवणही त्यांनी यावेळी उपासकांना करून दिली. शांतीच्या दिशेनं जाण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. possano ricevere conforto da Dio. ईस्टर संदर्भातली पुढची बातमी युक्रेनची, कारण वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या कीव्हमधल्याच म्हणजे युक्रेनची राजधानी कीव्हमधल्या ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये पाम संडे साजरा झाला. युक्रेनच्या सर्वात महत्त्वाच्या ऑर्थोडॉक्स साईट कीव्ह पेचेस्क लाव्रा या भागामध्ये युक्रेनचे अनेक सैनिक या सेवेत सहभागी झाले होते. ही अत्यंत महत्त्वाची आणि खास सुट्टी असल्याची प्रतिक्रिया नेत्यांनी दिली आहे आणि या सुट्टीच्या माध्यमातून आपण आपली परंपरा जपत असल्याचा आनंद इथे उपस्थित असलेल्या युक्रेनच्या नागरिकांनी व्यक्त केला आहे. इथे युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चचे अनेक भिक्षू तिथे उपासक आहेत आणि जेव्हा रशियाशी संबंध असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला होता. युक्रेन सरकारनं रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या ऐतिहासिक संबंधांवर यूएसईवर कडक कारवाई केली जाईल असं देखील म्हटलंय. ज्यांचे नेते किरिल यांनी युक्रेनच्या आक्रमणात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पाठिंबा दिल्यामुळे ही बाब वादग्रस्त ठरली होती. गेल्या रविवारी सेंट पीटर्सबर्ग कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात ठार झालेल्या रशियन लष्करी ब्लॉगर
व्लाडलेन टाटारस्कीचं मॉस्कोमध्ये अंत्यसंस्कार त्याच्यावर करण्यात आलेत. मॉस्कोला युक्रेनमधील विशेष लष्करी ऑपरेशन सेंटर म्हटलं जातं. टाटारस्की या रशियाचा कट्टर समर्थक होता आणि युद्धाच्या सुरुवातीच्या काळातच लढाईबद्दल नियमित अहवाल त्याच्याद्वारे सादर केले जात होते. रशियातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर असलेल्या सेंट पीटर्सबर्गच्या मध्यभागी नदी किनारी असलेल्या एका ऐतिहासिक कॅफेमध्ये तिथे नेतृत्व करत असताना रविवारी बॉम्बस्फोट घडवून टाटारस्कीची हत्या करण्यात आली होती. रशियाच्या अधिकाऱ्यांनी या बॉम्बस्फोटाचं वर्णन दहशतवादी कृत्य असं केलंय. युक्रेनच्या गुप्तचर संस्थांनी ते घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केलाय. पोलिसांनी 26 वर्ष हा रहिवासी असलेल्या दर्या टेप्रोवला या संदर्भात अटक केली आहे. सेंट पीटर्सबर्गमधून हा त्याचं तिथलं रहिवासी असल्याचं कळतंय. स्फोटाच्या काही मिनिटांआधी सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो दिसला होता. युक्रेनच्या सैन्याचा शस्त्रसाठा झोन्स्क प्रदेशात तैनात करण्यात आला आणि इथे युक्रेनचे सैनिक रशियाच्या सैन्याला मागे हटवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. या युक्रेनच्या सैनिकांनी या प्रदेशातील रशियाच्या स्थानकांवर रॉकेटचा मारा केला. या ठिकाणी तणावपूर्ण लढाई अजूनही सुरूच आहे. या सैनिकांनी त्यांच्या सोव्हिएत काळातील ग्रँड रॉकेटसह कमांडरकडून मिळालेल्या एकूण सूचनांचा वापर करत इथे हल्ले केलेत. युक्रेनचे लष्करी अधिकारी त्याचबरोबर शस्त्र जे चालवत आहेत ते डॉम कू गोरेन यांनी देखील याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. डोन्स्कमधली परिस्थिती तणावपूर्ण असली तरी स्थिर आहे आणि डोन्स्क राज्यातील आक्रमक कारवाई ही खार्किव प्रदेश आणि खिर्सनमध्ये होतीये. त्यामुळे रशियाच्या सैन्यासाठी ही खूप कठीण परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलंय. डोन्स्कमधला एक रहिवासी ठार झाला, एक जण जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. डोन्स्क प्रदेश लष्करी प्रशासनाचे प्रमुख पावलो किरिलेंको यांनी या संदर्भातली माहिती दिली. युक्रेनच्या वायुसेनेने रविवारी प्रथमच NASAMS अर्थात नॅशनल ॲडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीमबद्दलची काही माहिती देणारं फुटेज प्रसिद्ध केलंय. 5 महिन्यांच्या लढाईच्या काळामध्ये युक्रेननं NASAMS यापेक्षा 100हून अधिक शत्रूची असलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन नष्ट केल्याचा दावा या व्हिडिओद्वारे करण्यात आलाय. रशिया KH-101 क्रूझ क्षेपणास्त्र पाडताना दाखवणारा हा ब्रेकनंतर आपण पाहताय महामुंबई. कलेच्या विविध क्षेत्रातील कलाकारांचा राज्य सरकारकडून गौरव करण्यात येत असतो. कलेची प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या कलाकारांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कारानं सन्मान करण्यात येत असतो. यंदाचा सोहळा हा पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नाटक विभागात कुमार सोहोनी आणि गंगाराम गवाणकर यांना तर चित्रपटातील कामगिरीसाठी मधु कांबीकर आणि वसंत इंगळे यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी राज्याचा सांस्कृतिक विभाग कलाकारांच्या कायम पाठीशी असल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.